चला एक मिनिट ओके काउंटडाऊन चालू करा. बस स्टार्ट. गोलंदाज सज्ज आहे. पहिले षटक पाठशातली कडा याच्या कमांडोज आणि मुंबई ठाणे टायगर्स हे दोन संघ आपण पाहतोय. चला उदयजी थोडस बाजूला या. एक सिंगल आली आहे. स्वतःचं व संघाचं अकाउंट एक या धावसंख्येने ओपन या ठिकाणी करण्यात आलेलं. सेकंड सेमीफायनल दुसरी उपांत्य फेरी आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये एक संघ ऑलरेडी राजधानी सातारा हा संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन राजधानी सातारा टीम. यावेळेस पॉइंट वरून आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला. व्हॉट अ शॉट. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. एक सिंगल आली आणि त्यानंतर आलेला हा चौकार. धावत संख्या फलकावरती 5 या अंकावरती पोहोचलेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल. वेट अँड वॉच क्रिकेट. बॉल चालला सीमा पार. गती पाहिली आहे की हा चेंडू स्लो पद्धतीचा येईल आणि मात्र त्याला थोडंसं वेट केला. वेट पूर्णपणे ट्रान्सफरन केलं आणि ते मात्र फटका एक्झिक्यूट केला ऑन साईडला. व्हॉट अ शॉट. रन्स मिळतील 4. दोन चौकार सलग आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट. पहिली षटक प्रगती पथावरती आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि ते झेल टिपण्यात आलाय. हारीने टिपलेला हा झेल आपण पाहतोय. अनुभवाची शिदोरी मिस्टर हारी. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद. मी मगाशी सांगितलंय की अनुभवाची शिदोरी म्हणजे हारी आणि काय झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा पाहायला मिळतात. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकून झालेले आहेत. गोलंदाज जितेंद्र हा सुद्धा उंचपुरा गोलंदाज आहे. त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळतोय. ओ यावेळेस आपण पाहतो बॅटची आतली कडा कवा पॉइंटला. जनरल पुश. तोपर्यंत एक सिंगल. एका धाब्यावरती समाधान आणि एका धाब्याने टीमची टोटल डबल डिजिटमध्ये 1-0. लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः वैभव येतात जे मात्र ऑर्गनायझर आहेत. अगदी नितीराज वैभव ही एबन जोडी आहे त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि आता स्वतः वैभव ग्राउंडमध्ये दाखल झालेले आहेत. ॲज इट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धाबेने संघाची धाबत संख्या हे पुढे सरकते. 11 वरती 11 रन्स. 1-1-1. लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर द विकेट.
शेवटचा बॉल आणि आता या दरम्यान आपण पाहिलं तर मागे चाललाय, धाव नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिलं षटक कंप्लीट. 11 धाबा धाव फलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकासाठी किमान तुमच्याकडे 20 मिनिटं असणार आहेत आणि त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत असं काही नियम आहे. आणि त्यानंतर 2 षटकांसाठी सुद्धा तुम्हाला अवघी शेवटची 10 मिनिटं असणार आहेत. म्हणजे अगदी आपण पाहतो आता वेळेच्या अभावी आपल्याला या स्पर्धा लवकरात लवकर आपल्याला कशा कव्हर करता येतील. काल सुद्धा आपण पाहिलं तर थोडासा विलंब झाला. आज सुद्धा आपल्याला अंडर फ्लड लाईट्स या मॅचेस पाहायला मिळतील. कदाचित हा सामना हळूहळू मी तर म्हणेन त्याच्यावरती अंधाराचं साम्राज्य पसरेल आणि अंधाराचं साम्राज्य पसरल्यानंतर मात्र तुम्हाला पुनश्च एकदा आज सुद्धा डे नाईटचा फॉर्मॅट या ठिकाणी पाहायला मिळत होता. कदाचित असं वाटलं होतं की डेमध्ये या संपूर्ण शेड्यूल मॅचेसचा कंप्लीट होईल, परंतु थोडंसं कुठेतरी वेळ जास्त खर्च झाला असल्या कारणाने आज इथे मात्र थोडासा चेंजेस बदलाव पाहायला मिळतोय. यावेळेस वड शॉट, चाबुक शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने कव्हर्सला. वड शॉट, बॉल सीमा पार, 4. यावेळेस कव्हर्सला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. ओ स्वतःला पूर्णपणे झोकून देत असताना काय जबरदस्त स्ट्रेच केलं आणि हा चेंडू त्यांनी अडवलाय. चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न. हो यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आणि ते बॉल सीमा पार जाईल. 4 धावांकरिता हा चौकार. यावेळेस ऑन साईडला फटका उचललाय. क्षेत्ररक्षक जज करतात, सोपा झेल त्या ठिकाणी टिपण्यात येईल आणि मिस्टर हॅरीला मिळते आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. दोन धक्के या ठिकाणी देण्यात आलेले आहेत 21 या धावत संख्येवरती. चांगली गोलंदाजी करतात याच्या कमांडोस. दोन संघ पुढे सरकलेत आणि आता सेमीफायनल सेकंड आपण पाहतोय. ओ चॉप करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी करतायत आणि आता
21 धावा फलकावरती 21 षटक क्रमांक 3. ओ यावेळेस नो बॉल पंचांचा इशारा येतो आणि आता एक्स्ट्रा रन या ठिकाणी खात्यात जोडली जाते. आणखीन एक सामना आपल्याला पाहायचा आहे. ग्रँड फिनाले बँकर्स प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ आपल्याला मिळणार आहे. आणि ते स्वप्न उराशी बाळगून कोणता संघ या ठिकाणी आपल्याला विजेता होताना पाहायला मिळेल हे पाहायचं आहे. कोलबटाप्याजवळ प्रत्येक संघाची अपेक्षा होतं, प्रत्येक संघाचं ते स्वप्न होतं आणि आता एका संघाचं स्वप्न या ठिकाणी कंप्लीट होईल. सन्मान या क्रीडांगणाचे बालक आदरणीय प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. ओर द विकेटने गोलंदाजी सज्ज. ऑन साइडला फटका चांगला काऊ कॉर्नर मध्ये एका टप्पाखेर बॉलला उचललाय. दरम्यान मिळते एक सिंगल धाव. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या क्रीडांगणाचे मालक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आदरणीय मयूर दादा पिसेकर आणि आदरणीय प्रतीक दादा पिसेकर यांच्या वतीनं साकारण्यात आलेले हे वैभवशाली क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. आणि आज 2 दिवस आपण पाहतो ही क्रीडा नगरी सज्ज आहे बँकर्स प्रीमियर लीग साठी. बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे झोन इथे लाईन धीम्या गतीची होती. चांगला प्रयत्न आहे. किती स्ट्रॉंग अपील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता सेकंड सेमी फायनलची मॅच आपण पाहतोय, त्यानंतर फायनल मॅच या ठिकाणी होणार आहे. ग्रँड फिनाले या वेळेस आपण पाहतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक करत असताना गोलंदाज जितेंद्र चांगली गोलंदाजी ते करतात. हो यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय अगदी ऑन द टॉस उभे राहिले वीरेंद्र सेहवाग ची आठवण करून देणारा हा फटका होता. बॉल चाललाय खिच के तान, बॉल सीमा पार 4. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. आता पुन्हा एकदा दन 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 करत बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील आणखीन 4. या अगोदर पाहायला मिळाली ताकद आणि त्यानंतर हा नजाकत चौकार. रन्स आपण पाहिला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11.33च्या सरासरीने 34 धावा फलकावरती आहे. 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 6 षटकांचे मॅच आणि या 6 षटकांच्या मॅच मध्ये 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये 34 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय संपूर्ण दिवस या ठिकाणी आपण या मॅचचा या लीगचा आनंद घेतोय. बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे झोनच्या वतीने चालू असलेली बँकर्स प्रीमियर लीग 2024 सीझन 2 मध्ये आपण सर्वजण या मॅचचा आनंद घेत आहोत. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चला मिड ऑफ वरून ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ कडे, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धावा काही मिळणार नाहीयेत. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंड आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. या स्पर्धेच्या वतीनं जी स्पर्धा बँकर्स प्रीमियर लीग
अगदी आपण पाहतो गतवर्षीची स्पर्धा आपल्याला कसारा या विभागात पाहायला मिळाली, परंतु या वर्षी बदलापूर हे लोकेशन निवडण्यात आलं कारण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा होतीये. इथे लाईन अप्रतिम आहे, क्वाड बिहाइंड, फलंदाज होईल बाद, परतावा लागेल बॅट्समन रामेश्वरला, ज्याने वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 11 धावांचं योगदान दिलं होतं. तो रामेश्वर माघारी परततोय. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. हरीचा गोलंदाजीचा खेळ जर आवडला असेल ना तर हरीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. म्हटलं जाताना युही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, अरे पूछा उन चिड़ियों से कैसी बनाती है आशियाना, बोले तीन का उठाना पड़ता है. काय मॅच आणि अत्यंत महत्वाच्या मॅच मध्ये एक जबरदस्त कमालीची गोलंदाजी करतायत मिस्टर हॅरी. 35 धाव फलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात. इथे मात्र आपण पाहतो पहिलं सत्र चालू आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये कमालीची गोलंदाजी होती. धावा रोखायचे आहेत कारण प्रतिस्पर्धी संघ ठाणे मुंबई टायगर्स या नावाने संघ खेळतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच ड्रॉप होतीये, जणू काही या फटक्याचा चटका लागला असेल हाताला. बॉल चला सीमा पार, आउट ऑफ द पार्क आलेला हा बिग लॉंग वे षटकार. क्रीडांगणाला देण्यात आलेल्या याचं संपूर्ण श्रेय आदरणीय मयूरदादा पिसेकर, आदरणीय प्रतीकदादा पिसेकर ही बदलापूरची एवन जोडी आहे. या क्रीडांगणाचं श्रेय या एवन जोडीला जात आहे, ज्यांच्या स्वतःच्या मालकीचे क्रीडांगण आहे. आपण पाहतोय उजव्या बाजूला टर्फ ग्राउंडची सुद्धा व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. अतिशय अनोख्या स्टाईलचं हे क्रीडांगण आहे. जबरदस्त दिमागदार पद्धतीनं एक वैभवशाली क्रीडांगण या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंच्या सेवेसाठी त्यांनी दिलेलं आहे, त्यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. 3 अगदी आपण पाहतो 3 षटकांनंतर चौथ्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज आम्हाला उत्तम दर्जाची साथ लाभली. कॉमेंट्री क्षेत्रामध्ये एक जबरदस्त समालोचक आदरणीय सोमनाथजी खाडे, एक भारदस्त आवाज ज्यांच्या आवाजानं आम्हाला सुद्धा मंत्रमुग्ध केलं, संपूर्ण खेळाडूंना मंत्रमुग्ध केलं असे समालोचक आम्हाला आजच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये लाभलेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये या क्रीडांगणाचे मालक आदरणीय प्रतीकदादा पिसेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. तसेच या ठिकाणी आमचे ऑफिशियल ज्यांची उत्तम दर्जाची साथ आम्हाला लाभली आहे ते आमचे प्रशांत सूर्यराव देशमुख आणि आमचे आदरणीय टेंबे मामा सर या ठिकाणी असतील. त्यानंतर कुणालजी भुईर यांचे कौतुक आपण करू. 41 धावा, 41 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हर द विकेट. ओ बाटची कडा, आणखीन एक विकेट आणि ती हरीच्या खात्यामध्ये ऍड होतीये. तिसरा धक्का, मी तर म्हणेन संघाला लागणार हा चौथा धक्का आहे, परंतु एकंदरीत 3 विकेट हरीने या ठिकाणी घेतलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी आहे. फलंदाज बाद.
साठी आणि गोलंदाजांसाठी मिलन पाटील सर ही नंदनवन खेळपट्टी ठरते की काय संध्याकाळमध्ये कारण सुरुवातीला दिवसा डे फॉर्मॅटमध्ये काही वेगळ्या धाबा पाहायला मिळाल्या भरपूर धाबा धाबा आणि धाबा आपण पाहिल्या परंतु जसं जसं संध्याकाळचं वातावरण संध्याकाळचं क्लायमेट जसं निर्माण झालं तशा धाबा कमी पाहायला मिळाला मागचा सामना तुम्ही पाहिला असेल किती सोपा सामना होता 36 चेंडूंमध्ये 30 धाबा बनवायच्या होत्या परंतु याही मॅचमध्ये अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 41 धाबा हे 34 षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतंय शेवटचे अंतिम 2 बॉल गोलंदाज हरी तयार ओव्हर द विकेटने ओ यावेळेस आपण पाहतो थोडेसे स्कीड झाले हरकत नाहीये स्वतःला सावरत असताना या वयात सुद्धा 40+ खेळाडू आहेत 40+ क्रिकेट सुद्धा तुम्हाला रेग्युलर पाहायला मिळत आहे अनेक मोठमोठे खेळाडू आहेत ज्यांची नावं आम्ही ग्रामीणमधून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू यावेळेस आपण पाहतो डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट एक सिंगल धाव इथे 17 तारखेपासून बघा लगेचच एक आनंदाची बातमी आम्हाला मिळाली की 17 तारखेपासून याच क्रीडा नगरीमध्ये 5 दिवस 40+ मॅचेस या ठिकाणी होणार आहेत ऑल ओव्हर इंडिया ज्या मॅचेस असणार आहेत म्हणजे संपूर्ण भारतातून खेळाडू या ठिकाणी येणार आहेत क्या बात आहे क्या बात आहे ऑन साईडला आपण पाहतोय कुठेही 40+ क्रिकेट सुद्धा मागे पडता कामा नये आमचे प्रशांत सूर्यराव जेव्हा 40+ क्रिकेट आपण जेव्हा अनाऊन्समेंट केलं त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असे आलं का आता सध्या हळूहळू प्रशांत सूर्यराव सुद्धा 40+ टीममध्ये आपल्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये पाहायला मिळतील खेळताना 43 धाबा 17 तारीख लक्षात ठेवा येणारी 17 डिसेंबर आय थिंक सो आणि 17 डिसेंबर पासून महासंग्राम संपूर्ण भारतभरातून खेळाडू या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये दाखल होणार आहेत ओव्हर द विकेट यावेळेस आपण पाहतो स्क्वेअर कटचा फटका जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय बॉल चालला यावेळेस दोन खेळाडूंना दुभागून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अत्यंत सुंदर फटका पाहायला मिळाला अक्षरशः डोळ्यांचा पारणा फेडणारा बॉल सीमा पार आगे कूच करण्याचा प्रयत्न टीम ठाणे मुंबई टायगर्स करते येल्लो जर्सी परिधान केलेले खेळाडू आहेत अगदी आपण पाहतोय अत्यंत चांगला खेळ त्यांचा सुद्धा पाहायला मिळाला संयमी खेळ आहे तर दुसऱ्या बाजूला याचो कमांडोस अगदी आपण पाहतो जसं जणू काही जे आपले भारतीय सैन्य दलातील सर्व कमांडोज या ठिकाणी पेहराव देताना पाहायला मिळतात सामना अतिशय तुल्यबल आहे दोन्ही संघ ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघ एकाच कॅटेगरीचे आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती खेळतात आमने सामने ही तुल्यबल लढत आहे ओव्हर द विकेट ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना शतरक्षक डीप मध्ये सज्ज मिळेल सिंगल धाव सेकंड सेमीफायनल मॅच तुम्ही पाहताय त्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन या सर्व गोष्टी आजच तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये होताना पाहायला मिळतील कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असेल या स्पर्धेचा रनर अप कोण असेल बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या सर्व गोष्टींचा पर्दाफाश या ठिकाणी थोड्याच वेळात काही क्षणात या ठिकाणी केला जाईल ओ यावेळेस वाईट बॉल पार डिसिजन लास्ट डिसिजन आणि वाईट बॉल अतिरिक्त धाव येते सिंगलच्या जोरावरती सिंगलने 49 वरती पोहोचलाय ठाणे मुंबई टायगर्स हा संघ अगदी आपण पाहतो बरेच प्रेक्षक सुद्धा हळूहळू या क्रीडा नगरीकडे आकर्षित होत आहेत कारण संध्याकाळीचं सत्र असल्या कारणाने थोडासा विरंगुळा म्हणून या स्पर्धेच्या ठिकाणी काही वॉकर्स सुद्धा
या मॅचचा आनंद घेत आहेत. काही आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाचा, ज्यांच्या वडिलांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी खऱ्या अर्थाने या क्रीडांगणाचं नामकरण जगन्नाथ क्रीडा संकुल करण्यात आलेलं आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी त्या आठवणी कायम जपत असताना आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादा. यावेळेस आपण पाहतो बॅटम पॅडच्या मधोमध हा चेंडू मागे चाललाय अष्टीरक्षकाकडे. कमालीची गोलंदाजी होतीये आणि खाडीसर आपण जर पाहिलं तर 51 धावा धावफलकावरती आहेत. अद्याप 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. ज्या 5व्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल आणि आणखीन एक षटक बॅलन्स आहे, जे मात्र स्लॉग गोरचं षटक असणार आहे. यावेळेस ओव्हर पिच बॉल त्याला खोदून काढलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. अगदी आपण पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध दोन क्षेत्ररक्षक होते, परंतु इथे बॉल चाललाय सीमा पार. धावा इथे मिळतील 4. हवी ती मॅच बनवू शकते का? कदाचित याच्या कमांडो सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतात. तो सुद्धा सामना प्रेक्षकांना पाहायला आवडेल. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर राजधानी सातारा हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ आहे. त्या संघाचं कौतुक आपण करणार आहोत. आणि या मॅचमध्ये जो संघ विजेता असेल तो संघ राजधानी सातारा या संघासमोर 2 हात करेल यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत, लढवय्ये आहेत. एका बाजूला यशो कमांडोज तर दुसऱ्या बाजूला ठाणे मुंबई टायगर्स. शेवटचा अंतिम षटक. पहिला बॉल शॉर्ट ऑफ प्लेन, संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉल आणि डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतो पहिलं षटक शेवटचं षटक माफ करा. यावेळेस पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज, सोपा असेल, टिपला जाईल, आणखीन एक धक्का लागेल. यावेळेस मुंबई ठाणे टायगर्सच्या टीमला 55 वरती चौथा धक्का. फायनल नंबर 2 ला या ठिकाणी सुरुवात झाली. चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. दोन 4 धावा फलकामध्ये आपण पाहतोय. आणि या 4 धावेने संघाची टोटल पुढे सरकते. अगदी आपण पाहतो डबल डिजिट मध्ये 2 आकड्यांमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने 60 धावा ही धाव फलकावरती आहे. ओ यावेळेस इनसाइड आउट, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक
6वा लागत असताना टीम एचओ कमांडोच्या विरोधात मुंबई ठाणे टायगर्स टीमला फलंदाज बाद. मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा फलकावरती 60 धावा आहेत. राज सुद्धा बाद होत आहेत. दौनाथ शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि ते आपण पाहतोय असं वाटलं होतं की काही क्षणामध्ये की एज अँड टेकन, परंतु इथे एक सांभाळेल फलंदाज बाद सुद्धा झालेला आहे दुसऱ्या धाबेसाठी. आणि आता एका धाबेच्या मदतीने 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. याच्या कमांडोज या टीम समोर 36 बॉलमध्ये 62 धावा बनवायच्या आहेत. या धावा कशा पद्धतीने चेस होतील, या धावा थांबवण्यात यश मिळेल ठाणे मुंबई टायगर्सच्या टीमला. या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा परिवर्तन करूया. ऐकूया संध्याकाळच्या सत्रामधून एक सुमधुर आवाज, ज्यांच्या आवाजाची चर्चा सातत्याने शहापूर तालुक्यामध्ये, मुरबाड तालुक्यामध्ये आपण ऐकत असतो. असेच आमचे जवळचे बदलापूरचे स्थानिक भूमिपुत्र सोमनाथजी खाडे सर यांना धन्यवाद. चला एचओ कमांडोज आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये
मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. 62 धावांचं तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलंय ठाणे मुंबई टायगर्स या संघानं. आणि 62 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे पाहण्यासाठी जाऊया मैदानावरती. ऐतिहासिक क्रीडा नगरी अर्थातच बदलापूर नगरीची आन बान शान स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण क्रीडा नगरी क्रीडा संकुल या मैदानावरती आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. गेम ऑन. सेमीफायनल नंबर 2. पहिला चेंडू हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी पॉइंट वरती फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीनं डावाला सुरुवात करतायत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तन्मय आणि अभय हे दोन हार्ड हिटर फलंदाज. आजचा दिवस ज्यांनी सकाळपासून गाजवलाय असे दोन धुरंदर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. बॅटिंग करत असताना अभय आणि तन्मय ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी षटक. गोलंदाजी मार्कवरती संयमला आपण पाहता. यावेळेस पहा बॉडी लाईन चेंडू होता. यॉर्कर लेंथ हलक्या हातानं प्लेस केलं. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत डावाला करतील. 2 धावा एकंदरीत आपण पाहिलं मिळतायत. बिनबाद 2. शांत सुरुवात. दोनही फलंदाजांनी आपलं आपलं खातं खोललंय. ऑफ द मार्क होत असताना स्कोअर कार्ड वरती बिनबाद 2 धावा आपण पाहताय. संयम गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक पहिलं. राईट मोर द विकेटनं ते सर्रार गोलंदाज. यावेळेस पहा फटका खेचलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं फेकलं. एक सिंगल धाव येते. धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 3 या धावसंख्येवरती. 3 धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद आपण पाहू शकाल. संयम गोलंदाजी मार्कवरनं स्ट्राईक एंड वरती बॅट्समन अभय. यावेळेस बॉडी लाईन चेंडू हलक्या हातानं टॅप करतायत. सिंगल कंप्लीट होईल. शॉर्ट मिड विकेट वरती एक सिंगल धावेचं योगदान येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. शांत संयमी सुरुवात करतायत. बनवायच्या आहेत त्या तब्बल 62 धावा. 62 रन्स टू विन. कशा पद्धतीनं बनवल्या जातील इथं मेहनत करावी लागेल. कष्ट करावे लागतील. जिद्द ठेवावी लागेल. चिकाटी दाखवावी लागेल. आणि ही चिकाटी दाखवली आहे तन्मयनं. ठोकलेला हा दर्जेदार चौकार. संघर्षाला सुरुवात. जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 8 या धावसंख्येवरती. संयम गोलंदाजी करतोय आणि संयमवरती संयमी बॅटिंग सुरुवातीला केली. त्यानंतर आक्रमक भूमिका तन्मयची आपण पाहू शकाल. यावेळेस अतिशय उच्च दर्जाचा चेंडू स्लोवर 1 अगदी फुलर लेंथ हलक्या हातानं प्लेस केलं. स्वतःचा बचाव केला तन्मयनं आणि हा चेंडू या ठिकाणी निर्धाव समाप्त होतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ जे होतं ते या ठिकाणी समाप्त होतंय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत बिनबाद 8 धावा. बॅटिंग करतीये येचो कमांडोज. डीजे क्रमांक पहिलं संपलंय आणि धावफलकावरती आपण पाहताय बिनबाद 8 धावा. 62 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतीये. ही जमेची बाजू एचओ कमांडो संघाचे 2 धडाडीचे कमांडो आघाडीचे कमांडो मैदानावरती खेळतायत. एका बाजूनं अभयला आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूनं साथ देत असताना तन्मय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. लॉप केलंय चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आली होती. बरेच प्रयत्न केले त्यानंतर मात्र चेंडू हातातनं ड्रॉप झाला आणि या दरम्यान आपण पाहताय तर एक चांगलं जीवनदान फलंदाजाला मिळतंय. सिंगल धाव. एका धावेची मदत येते. धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जगजीत सिंग ज्यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी आज संपूर्ण स्पर्धेत केली आहे. स्लोवर 1 अनुभव भरपूर आहे. हा संपूर्ण अनुभव मैदानावरती वापरताना संपूर्ण दिवसभर आपण पाहिलंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. चेंडूवरती स्विंग पाहायला मिळतोय. चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळतंय. गती परिवर्तन दर्जेदार करतायत. सेमीफायनल नंबर 2 ची ही मॅच यावेळेस बॅटची आहे. झेलची सुवर्ण संधी त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत.
व्हॉट अ कॅच, ब्युटिफुल कॅच. फलंदाज माघारी परतेल. लागलेला पहिला हादरा एचओ कमांडो संघाला. फलंदाज तन्मय तंबूच्या आश्रयाला. मिळवून देत असताना आपल्या संघाला त्या ठिकाणी एक अप्रतिम दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला आणि संघाला पहिली विकेट या ठिकाणी मिळवून दिली आहे. मॅच आपण पाहत आहे. एका बाजूनं ठाणे मुंबईचे धुरंधर, तर दुसऱ्या बाजून आपल्याला पाहायला मिळत आहेत फाईट करत असताना एचओ कमांडर्स. या दोन संघांच्या दरम्यान सेमीफायनल नंबर 2 चा थरार यापूर्वी आपण पाहिलं. राजधानी सातारा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा झेलची सुवर्ण संधी. अजून एक झेल. तोच क्षेत्ररक्षक आल्या पावली माघारी पाठवलं जात आहे. बिग विकेट बिग लॉस. जितेंद्रचा खेळ खलास. बॅटिंग करणाऱ्या एचओ कमांडर या संघाला षटक क्रमांक 2 जगजीत सिंगनं मात्र कंबरड मोडून ठेवलंय. एका पाठोपाठ एक चेंडूवरती विकेट घेत आहेत आणि इथं ऑन हॅट्रिक जगजीत सिंग पाहायला मिळतील. हॅट्रिक संपादित केली जाईल का, हॅट्रिक मिळवली जाईल का? निश्चितच या चेंडूवरती विकेट घेण्यासाठी व्यूवर रचना रचली जाते. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत. मिड विकेटचा फिल्डर थोडासा शिफ्ट केला जातोय. आपण पाहत असाल मिड ऑनचा फिल्डर शॉर्ट मिड विकेटला तैनात केला जातोय. निश्चितच व्यूवर रचना सज्ज झाली आहे. विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. पॉइंट वरती फिल्डर आपण पाहत आहे. कव्हर आहे 30 यार्ड मध्ये. यावेळेस बॅटची एज झालीये का? अपील करतायत. पंचांच्याकडे दाद मागितली जाते. मात्र पंच तटस्थ भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच जबरदस्त प्रेशर क्रिएट करत असताना जगजीत सिंग अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानावरती संपूर्ण अनुभव पणाला लावत असताना 62 धावांचं टार्गेट दिलंय आणि या टार्गेटचं संरक्षण करायचंय. या अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे. अप्रतिम दर्जाचा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर फटका आहे. जबरदस्त एक्झिक्युशन पाहायला मिळालं. बॅट्समन विजयच्या बॅटमधनं हा गौरवशाली फटका. इट्स अ 4 रन्स. आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 4 धावांची मदत धावफलकाला झाली. 13 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. 2 गडी बाद 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपलंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. विजय आणि अभय हे दोन फलंदाज विजय पूर्ण पार पाडतील का? विजयी पताका मैदानावरती गाडतील का? मेगा फायनल मध्ये धडक मारायची असेल तर या दोन फलंदाजांवरती फार मोठी जबाबदारी. अभयचा खेळ आपण सकाळपासून पाहिलाय. अगदी निर्भय होऊन फलंदाजी करताना आपण त्याला पाहिलंय. या मॅच मध्ये कामगिरी पार पाडेल का? सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमधनं आली होती. तशाच पद्धतीच्या इनिंगची फार गरज. पोहोचायचंय 62 धावांपर्यंत. संध्याकाळचं वातावरण आहे. निश्चितच थोडासा ड्यू फॅक्टर सुद्धा पाहायला मिळेल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं तयार होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू फटका खेचलाय जगजीत. चेंडूचा ताबा घेत असताना पकडलं, फेकलं. एक सिंगल धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल.
नितिराज गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक खात्यातलं पहिलं संघासाठीचं हे तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. निश्चितच आज ही संपूर्ण टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. ठाणे मुंबई रिजन बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सौजन्यानं नितिराज यांची भरपूर मेहनत, वैभवजी यांची भरपूर मेहनत आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी घेतलेली मेहनत आज आपल्याला मैदानावरती फळास आलेली पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. निश्चितच सेमीफायनल नंबर 2चा हा थरार नितिराज गोलंदाजी मार्गवरती, जबाबदारी खांद्यावरती आणि ही जबाबदारी संपूर्ण टुर्नामेंटची जबाबदारी वाहिल्यानंतर संघाची जबाबदारी सुद्धा लिलया पार करत असताना आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा, आलेल्या प्रत्येक ऑफिशियल टीमचा मान सन्मान ठेवण्याचं काम नितिराजच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्याचबरोबर मैदानावरती कामगिरी सुद्धा चोख बजावत आहेत. करेक्ट कार्यक्रम करत असताना विजयचा या ठिकाणी बळी मिळवतोय. लागलेला हा तिसरा धक्का. भरपूर आनंद या स्पर्धेचा लुटला. आपण मित्रांनो मगाशी मॅडी सरांची आणि आमची चर्चा झाली. कॉर्पोरेटच्या आपण भरपूर मॅचेस पाहिल्या असतील. फलंदाजाचं नाव आम्हाला कळवा. कॉर्पोरेटच्या भरपूर मॅचेस आपण पाहिल्या असतील, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कॉर्पोरेटच्या मॅचेस मध्ये सुद्धा इतकी उच्च दर्जाची क्वालिटी फार कमी वेळा पाहायला मिळते. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून कालच्या दिवसापासून आपण पाहत असाल उत्तम उत्तम बॅट्समन्स आपल्याला पाहायला मिळाले, व्यावसायिक क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच आपला कामधंदा, जॉब, ऑफिस सांभाळून त्यानंतर क्रिकेटवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज आपल्या या बदलापूर नगरीमध्ये आली आणि एक चांगलं क्रिकेट कालच्या दिवसापासून एक शिस्तबद्ध क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. अतिशय दर्जेदार स्पर्धा आयोजन केली आणि खऱ्या अर्थाने एक्झिक्यूट करत असताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. गोड कौतुक करूया या सर्व मंडळीचं. विशेष कौतुक नितिराज आणि वैभवजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण करूया. ठाणे मुंबई रिजनच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी रंगारंग सोहळा आयोजित करण्यात आला आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचतोय. त्याचबरोबर या सोहळ्याचा भाग होण्याची संधी आम्हाला आपण दिलीत, आपलं आम्ही मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली, क्वालिटीची काळजी घेतली गेली, दर्जा पाहायला मिळाला. जबरदस्त फटका. मॅच अजून जिवंत आहे सांगत असताना बॅट्समन अभयनं ठोकलेला हा षटकार. धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलं. नितिराज टू अभय. अभय ऑन फायर. एका पाठोपाठ एक दुसरा तडाखा दिलाय. उंची गाठली तितकीच लांबी. बेहतरीन स्ट्रोक. सिक्सर. ऑन द बोर्ड. निश्चितच समीकरण पालटवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पाठोपाठचे 2 षटकार येत आहेत आणि नितिराजचं जे एक इकॉनॉमिकल षटक चाललं होतं त्याची मात्र इथून दिशा आणि दशा करताना पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावर 3 गडी बाद. 9.00 ची सरासरी राखतायत. बनवायच्या आहेत त्या 62 धावा. 62 रन्स टू विन. 62 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी अभय जर मैदानात राहिला तर निश्चितच मॅच मध्ये रंगतता कायमची पाहायला मिळेल. त्याला साथ देत असताना फलंदाज मैदानावरती शशिकांत. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 27 धावा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जातोय. आपण पाहत आहे अभय आणि त्याला साथ देत असताना शशिकांत ही जोडी मैदानावरती खेळतीये.
नवनाथचा हा पहिला चेंडू समोरच्या दिशेला खेळतायत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नवनाथ पहिल्या चेंडूवर एक सिंगल खर्च करतोय. 28 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 6 षटकांची मॅच. 61 धावा बनवल्या. 62चं टार्गेट. यावेळेस पहा फटका चांगला आहे. पॉइंटला बीट केलाय. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ताकदीनंतर नजाकत पाहायला मिळतीये. निश्चितच मैदानावरती दुहेरी धावेचा हा फटका. 2 धावा कंप्लीट करतोय अभय. अतिशय क्वालिटी क्रिकेट आपण पाहताय. मैदानाच्या चारही बाजूला धावा बनवण्याची त्याची शैली आपल्याला पाहायला मिळतीये. सकाळच्या सत्रापासून अतिशय दर्जेदार बॅटिंग पेश केली आहे. नवनाथचा पुढचा चेंडू येतोय. षटक चौथं चालू झालंय. धावफलकावरती रेलचेल गती प्राप्त होतीये. 30 धावा स्कोर कार्डवर. अभय आक्रमक झालाय. 7 चेंडू आणि 18 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. अशाच पद्धतीच्या बॅटिंगची गरज आहे. यावेळेस बॅटची जी एज घेतली आणि त्यानंतर विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येईल. धावफलकाला करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 31 या धावसंख्येवरती. 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार स्पर्धा फ्लड लाईट मध्ये आपण पदार्पण करतायत. यावेळेस पहा फटका खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं त्या ठिकाणी फुटबॉलचं प्रात्यक्षिक मैदानात पेश करतायत. एक सिंगल कंप्लीट आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावतायत. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांची मदत येईल. धावफलक एकेरी दुहेरी धावेनं पुढे घेऊन जात आहेत. 33 ऑन द बोर्ड. नेल्सन फिगर. 33 धावांवरती 3 गडी बाद. अशा पद्धतीचा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं. नवनाथ गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना शशिकांतला आपण पाहू शकाल. उजव्या हाताचा बॅटर पहा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरसावत खेळलेला फटका. कव्हर स्वीपरला त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. दुसरी धाव सुद्धा सुंदररित्या पूर्ण करतायत. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉर्डिनेशन, एकमेकांवरती चांगलं कॉन्टॅक्ट पाहायला मिळत आहे. आणि यानंतर जर आपण पाहाल तर या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावफलक 35 वरती जाऊन पोहोचलंय. 35 ऑन द बोर्ड. जवळपास अर्ध्याहून जास्त रस्ता इथून पार झालाय. अर्धा ग्लास भरलाय की अर्धा ग्लास खाली आहे, कसं पाहाल या मॅच कडे नक्कीच आपण पाहू शकाल. 35 धावा धावफलकावरती. यावेळेस पॉइंटला बीट केलंय. फटका लाजवाब. जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळाली. सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीने चेंडूला गॅप मधनं काढलं. चेंडू सरळ सीमारेषेच्या पल्ल्याड. चौकार. संपलाय. धावफलकावरती 39 धावा. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती अभय आणि शशिकांत ही जोडी मैदानावरती खेळतीये आणि नक्कीच विजयाकडे वाटचाल करणारी ही बॅटिंग आपण पाहत आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची आवश्यकता मैदानावरती विजयासाठी. जबरदस्त कमिटमेंट. मेहनत घेत असताना, कष्ट करत असताना, जिद्द, चिकाटी आणि एकमेकांवरती विश्वास दाखवत असताना अभयला आपण पाहताय 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 23 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 39 धावा. स्वतःवरती विश्वास ठेवत असताना, स्वतःवरती निश्चितच कॉन्फिडंट राहत असताना अभयला आपण पाहू शकाल. सलामीसाठी आला. यावेळेस प्रहार केलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. नो मॅच लँड मध्ये. दुहेरी धावेसाठी धावतायत. निश्चितच माहिती आहे अभयला ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीये त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत. दुहेरी धावा आल्या. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 41 धावा. 41 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. एक सुंदर भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रचत असताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच माणसाच्या आयुष्यामध्ये भागीदारीचं महत्त्व मित्रांनो फार असतं. एखादा चांगला व्यवसाय तुम्ही करत असाल, एखादा चांगला भागीदार जर तुम्हाला मिळाला
तर तुमच्या व्यवसायाची भरभराट होत असते. क्रिकेटच्या मैदानावरती एखादा चांगला पार्टनर मिळाला तर तुमच्या मैदानावरती निश्चितच तुमच्या संघासाठी फायदा होत असतो. यावेळेस पहा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका, एक सिंगल आली. एका धावेची मदत धावफलकाला केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 42 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक चालू असताना हे 5वं गोलंदाज जगजित. फटका चांगला पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग. अंतर सुद्धा गाठलंय. चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. किल्ला लढवत असताना संघासाठी नक्कीच एक उपयुक्त खेळी शशिकांतच्या माध्यमातून जायंट किलर भूमिका. 7 चेंडू 16 वरती खेळतोय. बॅटिंग करत असताना विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत.